पुण्यात केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला आता राजकीय अडथळा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुण्यात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता। साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार होता। या प्रकल्पासाठी राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या 3 शहरांची निवड करण्यात आली आहे। पुण्यात हा नियंत्रण कक्ष शहराच्या मध्यभागी असावा म्हणून कुंभारवाडा येथील कैलासवासी तुकाराम हरिभाऊ जावळे भवन येथे जागा निश्चित करण्यात आली होती। या प्रकल्पासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या या युनिटसाठी 16 कर्मचारी काम करत आहेत। पुढील 6 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजित होते। मात्र महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवक विशाल धनवडे यांनी उपसूचना देत या युनिटची जागा बदलण्याची मागणी केली। प्रशासनाने हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून वेळेत काम न झाल्यास निधी परत जाऊ शकतो अशी माहिती दिली होती। तरी ही जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला। स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी जावळे भवन येथे क्षेत्रीय कार्यालय सुरू होणार असल्याने हे युनिट अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। दरम्यान या निर्णयामुळे सुमारे 8 कोटी रुपयांचा केंद्राचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।